माझं नाव सुमन आहे. मी लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढली आहे. माझे मोठे चुलते आमच्यासोबतच राहत होते. माझी मोठी काकू स्वभावाने थोडीशी विचित्र होती. ती घरात थोरली होती, त्यामुळे घरात तिचाच हुकूम चालायचा. ती माझ्या आईकडून खूप काम करून घ्यायची. माझी आई लहान होती म्हणून सर्वांचं ती मनापासून करायची. काकूचं सर्व ऐकायची. तिची मुलगी माझी चुलत बहीण पल्लवी माझ्याच वयाची होती आणि दिसायला माझ्यापेक्षा खूप सुंदर होती. आता आम्ही दोघी लग्नाच्या वयाच्या झालो होतो. पण माझी काकू तिच्या मुलीसाठी खूप चांगली चांगली स्थळं शोधायची. तिला तिच्या मुलीच्या सौंदर्याचा फारच गर्व होता. तिला भरपूर संपत्ती असलेला इंजिनियर, डॉक्टर किंवा शासकीय नोकरी असलेला नवरा मुलगा तिच्या मुलीसाठी हवा होता. जेव्हा पण आमच्यासाठी एखाद्या मुलाचे स्थळ यायचं तेव्हा मुलगा चांगला असेल तर माझी काकू त्याची परिस्थिती पाहून तिच्या मुलीला त्यांना दाखवायची आणि जर मुलगा चांगला नसेल आणि त्याची परिस्थिती बेताची असेल तर ती ते स्थळ माझ्यासाठी सुचवायची. आणि अशातच एक दिवशी राहुलचं स्थळ आलं. राहुल दिसायला बऱ्यापैकी होता. तो हुशार होता, पण परिस्थितीमुळे तो एका सूतगिरणीत कामाला होता. पगारही थोडाच होता आणि घरची परिस्थितीही काही चांगली नव्हती. आणि माझ्या काकूनी त्याच्याशी माझं लग्न करायचं ठरवलं. माझ्या घरचे सुद्धा काही बोलले नाहीत, कारण तिच्यापुढे कोणीच बोलत नव्हतं. अशा प्रकारे माझं लग्न लावून दिलं. आता माझी चुलत बहीण तेवढी लग्नाची राहिली होती. काकू तिच्यासाठी खूप चांगली स्थळं पाहत होती आणि तिलासुद्धा अतुल नावाचा मुलगा पाहायला आला. तो खूपच देखणा आणि सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर होता. त्याचा मोठा बंगला, 2-3 गाड्या, खूप जमीन होती. आणि माझ्या काकूंनी मुलाची फारशी चौकशी न करता पल्लवीचे लग्न भरपूर हुंडा देऊन त्याच्याशी लावून दिले. आम्ही गरीब होतो. मी आणि राहुल माझ्या माहेरी एसटीने जायचो. तेव्हा ती माझ्या नवऱ्याला जास्त मान द्यायची नाही. त्याचा व्यवस्थित मानपान करत नव्हती, कारण तो गरीब होता. मला ही गोष्ट खटकायची. माझ्या आईवडिलांना सुद्धा ते दिसायचं, पण मोठ्या काकूपुढे आणि काकापुढे ते काहीच बोलू शकत नव्हते. पल्लवीच्या नवऱ्याला मात्र ती खूप मान द्यायची. पल्लवी माहेरी येताना खूप नटून थटून आणि गाडीतून यायची. तिच्या अंगावर कायम भरपूर दागिने असायचे. ती कायम सासरच्या श्रीमंतीचं कौतुक करायची. माझी काकू स्वतःच्या जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करायची. अशीच 2-3 वर्ष निघून गेली. राहुल खूप हुशार होता. त्याची हुशारी पाहून मी त्याला हळूहळू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केलं. मी त्याला सूतगिरणीतील नोकरी सोडायला लावली. तेव्हा तो म्हणाला, अगं पण नोकरी सोडून आपल्या घरचा खर्च कसा भागणार? मग मी त्याला म्हटलं की मी यात तुमची मदत करेल आणि मी भाजीची दुकान टाकले. हळूहळू माझा चांगला जम बसला. माझे सासू सासरेही मला मदत करत होते. त्या पैशातून मी घरखर्च चालवायला लागले आणि माझा उत्साह पाहून राहुलसुद्धा मनापासून अभ्यास करत होता. आणि 2-3 वर्षातच राहुल कलेक्टरची परीक्षा पास झाला. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. या सर्वांचे श्रेय राहुलने अर्थातच मला दिलं. मी ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी राहुलला घेऊन माहेरी गेली. तेव्हा माझी काकू तिरस्कार करत, टोमणे मारत म्हणाली, कलेक्टर झाला म्हणून त्यात काय नवीन आहे का? मुळातच खानदानी श्रीमंतपणा अंगात असायला हवा. तरीही मी नाराज झाले नाही. आता राहुलची पोस्टिंग नाशिकला झाली होती. आम्ही तिकडे जाऊन राहू लागलो. हळूहळू आमची परिस्थिती सुधारत गेली आणि मला 2 मुलंही झाली. पल्लवीच्या लग्नाला सुद्धा 1-2 वर्ष झाली होती. पण तिच्या घरी गडगंज संपत्ती होती, त्यामुळे तिच्या नवऱ्याला वाईट व्यसनं लागली होती. तो कायम बाहेरच असायचा, दारू प्यायचा आणि मुलींना घेऊन फिरायचा. पल्लवीची अवस्था बिकट झाली. घरात खूप संपत्ती होती, पण नवऱ्याचं सुख मात्र तिला मिळत नव्हतं. ती त्याच्यासाठी झुरत होती. अतुल तिला काडीचीही किंमत देत नव्हता. तो तिला खूप मारहाण करायचा. ती सगळं गुपचूप सहन करत होती, कारण तिचं सासरचं घराणं खूप मोठं होतं. तिचे सासू सासरे तिला दम देऊन गप्प बसवत होते. पल्लवीवर खूप अत्याचार होत होते, तरीही माझी काकू तिच्या श्रीमंतीचं न थकता कौतुक करायची. तिची तब्येत फारच खराब झाली होती. चेहरा काळवंडलेला होता. तिच्या नवऱ्याने हळूहळू सर्व संपत्ती विकायला सुरू केली आणि बघता बघता तो रस्त्यावर आला. सर्व संपत्ती घालवूनही त्याचे डोके ठिकाणावर आले नाही. पल्लवी आता दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करत होती.
ती एकदम गरीब झाली होती, इतकी की ती आता अंगावर खोटे दागिने घालू लागली. काळ जसा बदलत होता तशी तशी माझी परिस्थिती सुधारत होती. आता मी खूप मोठं घर घेतलं होतं आणि गाडी घेतली होती. मी माझ्या माहेरी गाडीने जाऊ लागली. राहुल माझ्यावर खूप प्रेम करत होता. मला खोटे ठेवू आणि कुठे नको असं त्याला होत होतं. आता आम्हाला 2 गुंडस मुलं झाली होती. माझ्या काकूला माझं सुख, माझी प्रगती अजिबात बघवत नव्हती. ती माझ्याशी बोलत नव्हती. आता माझ्या बाबांनी वाटणी करून घेतली होती. त्यातही माझ्या काकूंनी चालाकी केली होती. एकदा मी माहेरी असतानाच पल्लवी रडतच घरी आली आणि सगळी हकीकत सांगू लागली. तिच्या मानेवर, पाठीवर, हातावर तिच्या नवऱ्याने सिगारेटचे चटके दिले होते. तिला खूप मारहाण केली होती. तिची ती अवस्था पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिच्या श्रीमंतीविषयी माझी काकू बढाया मारायची, पण परिस्थिती काही वेगळीच होती. व्यसन आणि मुलींच्या नादी लागून अतुलला एड्स झाला होता. पल्लवीला अजून मुलंही झाली नव्हतं. त्यामुळे पल्लवी आणि तिच्या नवऱ्यात टोकाचे वाद व्हायचे आणि त्याने तिला खूप मारले होते. सिगारेटचे चटके दिले होते आणि माहेरवरून पैसे आण म्हणून तिच्या सासूने तिला खूप मारले होते. शेवटी इतके अत्याचार सहन न झाल्याने ती पळून आली होती. तिची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले. आता पल्लवी पुन्हा कधीही सासरी जाणार नाही असं म्हणत होती. गडगंज संपत्ती पाहून माझ्या काकूंनी कसल्याही स्थळाची चौकशी न करता तिचं लग्न लावून दिलं होतं. म्हणून ती माझ्या काकूला दोष देत होती. माझी काकू मात्र शांत उभा होती. तिला पश्चाताप होत होता. पल्लवीसारख्या सुंदर मुलीचे तिने तिची ईर्ष्या, खोट्या प्रतिष्ठेपायी आयुष्य उद्ध्वस्त केले होते. त्या रात्री पल्लवी माझ्याजवळ झोपली होती. तिला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. काही वर्षापूर्वीची हसती खेळती पल्लवी आज फार कोमेजून गेली होती. फक्त हे सर्व तिच्या आईच्या हट्टापायी झाले होते आणि त्याचे परिणाम आता पल्लवी भोगत होती. समाजात आजही अशा अनेक पल्लवी आहेत ज्या खोट्या प्रतिष्ठेचा मुखवटा घालून अत्याचार सहन करत असतात. मुलीच्या आई वडील आलेल्या स्थळाची कसलीही चौकशी न करता केवळ संपत्ती, डामडौल पाहून डोळे झाकून मुलींची लग्न लावून दिली जातात आणि त्याचे परिणाम त्या मुलींना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन छान छान कमेंट्स करा. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट पाहत असतो आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.